नमस्कार. तर NCSMच्या रोगनिदान पेपर 1च्या सिलेबस कॉपीनुसार आज आपण उपशय हा टॉपिक पाहणार आहोत. मागील व्हिडिओजमध्ये आपण निदान, संप्राप्ती, पूर्वरूप, रूप हे टॉपिक्स पाहिलेले आहेत. आज शेवटचा टॉपिक म्हणजे उपशय. उपशय या टॉपिकवर MCQ व SCQ असे दोन प्रकारचे प्रश्न विचारू शकतात. तर आज आपण त्याचे नोट्स पाहूयात. तर इथे तुम्ही पाहू शकता उपशय व्याख्या, त्याचे पर्याय, त्यानंतर अनुपशय म्हणजे काय व उपशयाचे प्रकार, हे सर्व पॉईंट्स मस्ट टू नोचे आहेत. आता उपशय. व्याधी झाल्यानंतर विशिष्ट आहार विहार व औषधी यामुळे रोगाची लक्षणे कमी होऊन रुग्णाला आराम वाटतो, त्यालाच आपण उपशय असं म्हणतो. म्हणजे काहीतरी ट्रीटमेंट केल्यामुळे रोग कमी होणे किंवा लक्षणं कमी होणे, त्याला उपशय म्हणावे. या उलट जर लक्षणं वाढली, त्रास वाढला तर त्यास अनुपशय समजावा. औषध अन्न विहारानाम उपयोगम सुखावहम विद्याद उपशये व्याधी, हा त्याचा श्लोक आहे. त्यानंतर उपशयाचे महत्त्व. गुडलिंग व्याधी ओळखता येतो. गुडलिंग व्याधी उपशयानाम अनुपशयाभ्याम परीक्षेत. आता उपशयाचे 18 प्रकार सांगितले आहेत. तर ते लक्षात ठेवण्यासाठी हा तुम्हाला चार्ट खूप उपयोगी पडेल. तर ह्या चार्टनुसारच लक्षात ठेवा. सगळीकडे हाच चार्ट दिलेला आहे, बुकमध्ये म्हणा, संहितांमध्ये म्हणा, हाच चार्ट दिलेला आहे. तर हा चार्ट एकदम लक्षात ठेवा. क्लिअर दिसण्यासाठी आपण त्याला 2 पार्टमध्ये डिवाईड करूया. सुरुवातीला 3-3 पाहूयात. तर उपशयाचे 18 प्रकार. त्यामध्ये आपण पाहतोय हेतू विपरीत औषध. कफामुळे उत्पन्न होणारा शीतज्वरावर सुंठीसारखे उष्ण औषध देणे. अन्नमध्ये श्रमामुळे होणाऱ्या वातज्वरावर रसवधून देणे. आणि विहारामध्ये दिवास्वाप कफावर रात्री जागरण करणे. हे होतं हे हेतू विपरीत. आता व्याधी विपरीत. प्रमेहावर हरिद्रा, अतिसारावर पाठा. त्यानंतर अन्नामध्ये अतिसारासाठी मसूर डाळीचे युष. विहारामध्ये उदावर्तावर प्रवाहन, म्हणजे व्याधीच्या विपरीत. त्यानंतर हेतू व्याधी विपरीत. औषधामध्ये वातजशोथावर दशमूळ. अन्नामध्ये वातजग्रहणीवर ताक. आणि विहारामध्ये दिवसा झोपून स्निग्धता वाढली असल्यामुळे रात्री जागरण करणे. त्यानंतर हेतू विपरीत अर्थकारी. त्यामध्ये औषधामध्ये पित्तव्रणशोथावर उष्ण उपनाह. अन्नामध्ये व्रणशोथावर पच्चमना अवस्थेत विदाह उत्पन्न होतो. आणि वातोन्मादामध्ये त्रासन, एकदम धक्का बसतो. व्याधी विपरीत अर्थकारीमध्ये छर्दीमध्ये गेळफळ, अतिसारामध्ये दूध आणि छर्दीमध्ये घशात बोट घालून उलटी काढणे, हा त्याचा विहार झाला. हेतू व्याधी विपरीत अर्थकारी. औषधामध्ये भाजलेल्या जागेवर उष्ण लेप लावावा. त्यानंतर अन्नामध्ये मद्यपानामुळे मदावर मदकारक मद्य द्यावे. आणि विहारामध्ये व्यायामामुळे मूळ वातावर पाण्यात पोहणे. तर हे सांगितलेत उपशयाचे 18 प्रकार. तर हे एक्झाम्पल एकदम सोपे आहेत लक्षात ठेवण्यासाठी. अशाच प्रकारे तुम्ही लक्षात ठेवा. तर आपल्या उपशयाच्या नोट्स इथेच संपतात. व तसंच चॅनलवर निदान पंचकच्या सुद्धा संपूर्ण नोट्स उपलब्ध आहेत. त्या तुम्ही प्लेलिस्टमध्ये जाऊन पाहू शकता. तर भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन टॉपिकसोबत. धन्यवाद. व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, तुमच्या इतर मित्रांमध्ये शेअर करा. So guys, subscribe Ayurveda Essence for more such videos. You will get all handwritten notes here.